महाशिवरात्री हा खरं तर देशभरामध्ये साजरा होणारा एक अत्यंत महत्वाचा असा सण आहे। वाडा तालुक्यामध्ये या सणाला खरं तर अत्यंत महत्वाचं असं स्थान आहे आणि ते यामुळं स्थान आहे की वाडा तालुक्यामध्ये असणारं हे जे आपण जिथे आहोत आता तिळसे या गावामध्ये, या तिळसे गावामध्ये जे एक महादेवाचं जे मंदिर आहे आणि त्यासोबत इथे भरणारी जी भव्य यात्रा आहे, इथे येणारे जे जवळपास 2 ते 2.5 लाख भाविक आहेत, यामुळं ही यात्रा या 2 जिल्ह्यांमध्ये अत्यंत नावाजलेली अशी आहे। आणि आपण आता तिळसे या ठिकाणी आहोत। मी मच्छिंद्र आगिवले आणि आपण बघत आहात ऑन द स्पॉट। वाडा तालुक्यामधून खरं तर 4 नद्या येथून वाहतात आणि 4 नद्या वाहत असताना या नद्यांच्या प्रत्येक तीरावर अनेक अशी मंदिरं आहेत। त्यापैकीच एक तिळसे येथील हे एक नंदिकेश्वर असं मंदिर आहे इथे आणि जे अत्यंत पुरातन असं आहे। एक उंच चबुतऱ्यावर बसलेलं हे एक उंच असं सुंदर अत्यंत देखणं असं एक मंदिर आहे। या ठिकाणी महाशिवरात्रीला अत्यंत मोठी अशी यात्रा भरते। या यात्रेमध्ये जवळपास 2 ते 2.5 लाख भाविक येथे येतात। यासोबत वाडा, नारा, पीक, गातेस, गारगाव अशा अनेक ठिकाणी यात्रा देखील असतात आणि मोठा उत्सव देखील असतो। तिळशाची यात्रा यासाठी महत्वाची आहे की इथे मोठ्या संख्येने भाविक येतात। त्याशिवाय इथे एक अत्यंत सुंदर असं मंदिर आहे आणि हे जे गाव आहे, हे जे मंदिर आहे, हे वैतरणा नदीच्या तीरावर आहे। जी वैतरणा नदी त्र्यंबकेश्वर येथून उगम पावणाऱ्या गोदावरी नदीची उपनदी मानली जाते, जी पश्चिम वाहिनी असल्यामुळे तिला एक विशेष असं स्थान आहे। या नदीच्या तीरावर हे मंदिर वसलेलं आहे। एक आश्चर्याची इथे एक बाब अजून अशी आहे की इथे एक कुंड आहे या नदीच्या तीरावर इथे, आणि ज्या कुंडामध्ये महासीर नावाचे खूप जास्त प्रमाणातले मोठे मासे आहेत। हे मासे खरं तर या माशांना एक मोठी कथा, दंतकथा यांच्या आहेत। तो भाग जरी वेगळा असला तरी इथे अत्यंत मोठा असा पूर येतो प्रत्येक वर्षी नदीला पावसाळ्यामध्ये, आणि या पुरामध्ये देखील हे मासे आपल्या जागेवरच असतात। जे एरवी आपल्याला दिसतात आज महाशिवरात्रीला ते बघण्यासाठी विशेष गर्दी इथे होते, विशेष लोक इथे येत असतात ते मासे बघण्यासाठी। शिवाय इथे असणार हे मंदिर जे खूप पुरातन आहे आणि विशेष म्हणजे या वर्षी एका भाविकाने, वाड्यातील एका भाविकाने ही एक मंदिर हे पुन्हा त्यांनी त्याचा जीर्णोद्धार एका प्रकारचा केलाय। पूर्वी हे माझ्या मागे जे दिसतं हे छोटं मंदिर होतं, ज्याला आता मोठा कळस बांधलाय, ज्याचं मोठं सुशोभीकरण करण्यात आलंय। निलेश शिंगळे नावाचे एक वाड्यातले एक भाविक आहेत, ज्यांनी मोठ्या प्रमाणात याचा खर्च केला या भागातला। खरं तर त्यामागची त्यांची एक वेगळी भावना आहे। खूप सुंदर असं मंदिर त्यांनी बनवलंय आणि या सुंदर मंदिरासोबत या महाशीर माशांसोबत महाशिवरात्रीची यात्रा येथे भरणार आहे। उद्या मोठी भाविकांची इथे गर्दी होणार आहे, जी आपण उद्या बघणारच आहोत।